घ्या वचन. राजा शुभांग तुम्हाला वचन देतोय, तुमची असेल ती इच्छा आणि तुझ्या मुखातून निघणारी वादेश माझी इच्छा फार. मी आयुष्याला फार कंटाळलो. सगळ्याची इच्छाच कुणासाठी आपली आपलं म्हणणारी माणसं मला समाजात पण आयुष्य समजा वाटू लागला की या आयुष्याला जर का मी असाच या जगात जगत राहिलो आणि एक दिवस जर का माझं आयुष्य संपलं तर कुठंतरी खोल दरीत या देहाला फेकून अशा जगण्याला काय माझ्या नशिबात काय दिलं मला माहिती नाही. पण जगण्याची एक आज एका महाभागानं मला सांगितलं की एका महापतिव्रतेने जर का या सर्वांगाची सेवा केली असेल, त्या पवित्र हाताने जर का माझ्या सर्वस्व देहाला जर तुम्ही सावरलं हा कुष्ठरोग बरा होईल. हा कुष्ठरोग बरा होईल. हे तुमच्या मुखात घाले खोदगार. तुमचा कुष्ठ बरा होण्यासाठी हा जर का उपाय असेल तर चिंता नका. मी एक राज करताय आणि माझ्या उज्जैनीच्या साम्राज्यात अशी कुठलीही स्त्री नाही जी स्वप्नात सुद्धा परपुरुषाचा विचार करेल. साऱ्या स्त्रिया पतिव्रता धर्म आचरणात आणतायत तेव्हा तुमच्या सेवा शुश्रूषेसाठी माझ्या आज्ञा होतात श्री एखादी स्त्री तुमच्याबरोबर निश्चित मी पाठवून देईल. चिंता मग म्हणतोय एखाद्या स्त्रीला तू माझ्यासाठी पाठवशील, पण त्या मानताना मला साठी इतर कुठलीही स्त्री माझी सेवा करू शकते. तिने तरी माझ्या सर्वांगाला औषधोपचार केले असेल तरी मी बरा होणार नाही. मग सांगा पुढे तुमच्यासाठी मी काय करायला हवंय. आणि याच्यासाठी जर तुला दिव्य करायचं असेल तर राजा कथा करून एक भाषण कदाचित तुझा तोलही जाऊ शकेल. विचाराची विमान तळमळण्यासारखी होईल. राजा होय दुसरी तिसरी कुणी नसून तुझी भार्या. असा जगात कोणी पुरुष नाही जो आपल्या धर्मपत्नीला कोणा परपुरुषाबरोबर पाठवेल. त्याची सेवा फक्त आपली इच्छा पूर्ण करण्याची जिज्ञासा. आपण दिलेलं वचन या एकाच गोष्टीसाठी मी इथपर्यंत फक्त जगण्याची इच्छा होती. आपलं मनच जर का ठामपणे सांगू शकत नाही आणि विश्वासाला तिला माझ्या समोर पाठवत नसेल त्या मनाला उगाच अरे इच्छा नाही तिचं कार्य. इच्छा ही मुक्त भावना आहे. भावनेचा बांधारा बोलून निर्माण झालेल्या इच्छेची परिपूर्णता करणं हे तरी तेवढंच
हे विठ्ठलराज, त्या हृदयातील तो जीवा कसो टाकून जाणं या वैद्याक शोभणार आहे. जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्यारा हो सदा रंगातुनी संवेदना. नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे. नवचेतना विश्वास दे, हे सत्य सुंदर सर्वथा, हे सत्य सुंदर सर्वथा, ध्यास दे.
खरं खरं सांग. खरं सांगते हो. असं काय करते तुम्ही? तुझ्यात कुठंतरी खोट आहे. नाही होय नाही हो. हे खरं आहे. असं काय म्हणते? माझ्या नवऱ्याला सोडून तुमच्यापर्यंत आले तर तुमचा हा रोग बरा होण्यासाठी. पण नवऱ्याला सोडताना तुझी इच्छा नव्हती. नाही नवरा स्वतःच्या प्राणाचा त्याग करणार म्हणून चाहणारी तू नाटक करून माझ्या नाही हो, तसं काहीच नाही. खरं सांगते मी माझ्या मनाने इथपर्यंत आले जाणून तुमची बाजून सेवा. माझा वेळ जगवायला तुला आई गं, मला मारायला बघते. मला मारायला बघते. जा, मला नकोय तुझी सेवा. साथी हो. अहो, मला सांगा जर का मी तुमची सेवा केली नसेल आणि हा तुमचा रोग जर का बरा झाला नसेल तर स्वामी माझे काय म्हणतील की दिलेल्या वचनाला तू केव्हाही जागली नाही. तू पतिव्रतेच्या तत्वाला कलंक आहे. हे तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. जर तू पतिव्रता असती तर माझ्या अंगावरच्या जखमा बऱ्या झाल्या असत्या. काय त्या महाभागाला सांगितलं तू पतिव्रता आहेस. हो आहेच मी. तू सेवा केल्यानंतर या सर्वांगाच्या जखमा भरल्या असत्या. चांडाळी अहो जसे जसे दिवस जाऊ लागले तस तस तू माझ्या बाबतीत कपट करू लागली. नाही हो. अहो दुखते तुम्हाला चार मला मारू लागली. जाणून बाजून माझ्या वेदना. अन्याय माझा काही नसता, अन्याय माझा काही नसता, गोपला शिकाय मजवरी आला, गोपला शिकाय, गोपला शिकाय, गोपला शिकाय मजवरी आला. काय करू मी आता देवा, काय करू मी आता देवा, काय करू मी आता. माझ्या नशिबी कोणी नका, माझ्या नशिबी, माझ्या नशिबी, माझ्या नशिबी कोणी नका. काय करू मी आता देवा, काय करू मी आता देवा, काय तुझा गावाचा मार्ग यातून एक कनिष्ठ का म्हणते? देवीची सेवा करते पण ही सेवा यांना मान्य नाही. एक पतिव्रता स्त्री असून सुद्धा तुला जर या शिवदत्त ब्राह्मणाच्या जीवनात नको तो प्रमाद करवायचा नसेल, जा जा. चांडाने घे, जा म्हणताय. या वचनाचं काय करू? हे तोंड कुणाला दाखवू? अगं डोंग आहे तुमची ही. स्वामींपर्यंत मी नाही जाऊ शकत. अहो काय ते काही थोडे दिवस मला इथं राहू द्या. जर जात नसशील, आजार बरा. जर का तू जात नसशील तर श्यामळे, श्यामळे तुला तुझ्या सौभाग्याची संकट आहे. जा वाटतंय, जा. हे मन